कहाणी नागपंचमीची. आटपाट नगर होतं. तिथे एक शेतकरी होता. त्याच्या शेतात नागाचं वारुळं होतं. श्रावण मास आला आहे. नागपंचमीचा दिवस आहे. शेतकरी आपल्या नित्याप्रमाणे नागर घेऊन शेतात गेला. नागरता काय झालं? वारुळाची नागाची नागकुलं होती, त्यांना नागराचा फाळ लागला. लवकरच ती मेली. काही वेळानं नागिन आली. आपलं वारुळं पाहू लागली. तो तिथं वारुळं नाही आणि पिल्लही नाही. इकडे तिकडे पाहू लागली. तेव्हा नागर रक्तानं भरलेलं दिसलं. घरी गेली. तिच्या मनात आलं, याच्या नागराचं माझं पिल्लं झाला आणि त्याच्या बायकोला मनात ठेवला. शेतकऱ्याचा सर्वजण मरून पडली असं मनात आणलं. तिला असं समजलं की याची एक मुलगी परगावी आहे. तिला दंश करावा म्हणून निघाली. ज्या गावी मुलगी दिली होती त्या ठिकाणी आली. तो त्या घरी बाईनं पाटावर नागनागीन 9 नागकुळं काढली होती. त्याची पूजा केली आहे. दुधाचा नैवेद्य दाखवला आहे. नागाने लाह्या दुर्वा वगैरे वाहिल्या आहेत. मोठ्या आनंदाने पूजा करून प्रार्थना करते आहे. तिला म्हणू नागिन तिथे पोहोचली. कोण आहे? पूजा पाहून संतुष्ट झाली. कुठे आहे? दूध पिऊन समाधान पावल्यावर तिने डोळे आनंदात लोळली. ती प्रत्यक्ष नागिन दृष्टीस पडली. डोळे मिटून चाललीच आहे. भिऊ लागली. नागिन म्हणाली, भिऊ नको, घाबरू नको, विचारल्या प्रश्नाचं उत्तर दे. सर्व हकीकत सांगितली. ती ऐकून नागिनीला वाईट वाटलं. मनात म्हणाली, चांगले नाही आपल्याला असं म्हणून नागिनीने तिला बापाची हकीकत व्रत पाळते आहे आणि आपण हिच्या बापाला वाटलं. तिने आईबाप जिवंत होण्याचा उपाय विचारला. तिनं तिला अमृत दिलं. ते घेऊन त्या पावली ती बाहेरी आली. सगळ्या माणसाच्या तोंडात अमृत घातलं. सगळी माणसं जिवंत झाली. सगळ्यांना आनंद झाला. बापानं हिला सांगितलेली सगळी हकीकत सांगितली. तेव्हा बापानं विचारलं, हे व्रत कसं करावं? मुलीनं व्रताचा सगळा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं काही झालं नाही तर निदान इतकं पाळावं. नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये, भाज्या चिरू नये, तव्यावर शिजवू नये, तळलेले खाऊ नये, नागोबाला नमस्कार करावा आणि असं सांगितलं. तेव्हापासून तो नागपंचमी पाळू लागला. अशी नागिन तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा सर्वांना हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुपूर्ण संपूर्ण.